नमस्कार, मी सचिन पाटील कोथाळे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. माझी सिजंटा 2048 रोप मी बेगमपूर गोडेश्वरवरून जाधव नर्सरी मधून आणलेले आहेत. आणि माझ्या ह्या सध्या पिकाची जवळजवळ 24 दिवसाचं वय आहे. आता सध्या असा प्लॉट आहे आणि नर्सरीतून मी जवळजवळ जाधव नर्सरी या गोडेश्वरच्या नर्सरीतून मी गेले 5 वर्ष झालं तिथून मी रोपं आणतो. मग प्रत्येक माझ्या कुठलेही हे जे रोपं मी तिथून आणतो आणि त्या नर्सरीवर माझा खूप विश्वास आहे. का तर रोपाच्या बाबतीत, त्यांच्या क्वालिटीच्या बाबतीत, परत तुम्हाला सांगतो त्या रोपाची ग्रोथ म्हणा, असं बरंच मला अनुभव आलं. बाहेर इतर पण बघितलं, पण गॅरंटेड 100% गॅरंटेड रोप त्या स्वरूपातले असल्यामुळं आम्ही वांगीची रोपं आणली. गेल्या वेळेस मी माझ्या नातेवाईकांना बार्शी भागात सुद्धा रोपे दिले. परत धाराशिवला रोपं इथून पपईची रोपं पाठवली. वैरागला 2048 जाधव नर्सरीतूनच रोपं पाठवली. त्यामुळं क्वालिटी एकदम जबरदस्त, रोपाची ग्रोथ आता ही सध्या तर तुम्ही बघतायच काय परिस्थिती आहे, काय आहे काय नाही. आणि तिथून कसं असतं, जाधव नर्सरीतून रोपं दिली, हे केले म्हणून त्यांचं काम संपलं अशातला भाग नाही. स्वतः सचिन जाधव साहेब 15 दिवसाला 8 दिवसाला प्लॉटवर येतात आणि प्लॉटवर येऊन आमच्या शेतकऱ्याबरोबर सगळ्याबरोबर चर्चा करतात. बाबा प्लॉट कसा आहे, काय आहे, त्याची ग्रोथ कशी आहे, त्याचं शेड्यूल कसं आहे, काय आहे, काय कमी पडतंय, मालाची सेटिंग कशी आहे, आणि आम्हाला मार्गदर्शन पण करतात. ते आल्यानंतर काय करायचं, येऊन लगेच ती काय नुसती येऊन गाडीतून उभारून असं जाणार ते नर्सरीवाले नाहीत. ते स्वतः येऊन गायडन्स आम्हाला करतात. प्रत्येक गोष्टीला त्यांचं सहकार्य आम्हाला चांगल्या पद्धतीने लाभतं. आणि बाहेर मराठवाड्यात त्याच्यात त्यांच्यावर एवढा विश्वास, कर्नाटकात म्हणा इतर ठिकाणी त्यांच्यावर एवढा विश्वास असल्यामुळं बेळगाव पर्यंत सुद्धा नर्सरीवर विश्वास असल्यामुळं आता मला मराठवाड्यात माझी सासूरवाडीच तिकडली आहे, लातूर. तिकडून मला फोन येते जाधव नर्सरी विषयी. आणि मग मी इथून परत सचिन जाधव साहेबाबरोबर चर्चा करून लातूरकडे रोपे पाठवली. मी विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणून जाधव नर्सरीकडे बघितलं जातं. आणि आमच्या पंचकृषीत तर ते नर्सरी प्रसिद्ध आहे. धन्यवाद.